राज है। पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है। नमस्कार मंडळी, तर तुम्ही बघू शकता आज आम्ही आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये, जे की आहे मराठेपाडा, तालुका भिवंडी व जिल्हा ठाणे। तर आज आम्ही इथे आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी। तर छत्रपती शिवाजी महाराज हे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यासाठी म्हणजे जेवढेही कौतुक केलं ते कमीच आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची शान व भारताचा अभिमान आहे। तर आतमध्ये जाऊ आणि बघू काय काय आहे। तर तुम्ही ते बघू शकता, तर इथे एंट्रीला त्यांनी खूप सारे मावळे पण आहेत, जसे 2 हातींवरती मावळे बसलेले आहेत, खाली पण अजून मावळे आहेत। तर तुम्ही इथे छानशी अशी फोटोग्राफी करू शकता। तर आतमध्ये जाऊ आणि बघू, अजून पण आपण बघू आतमध्ये अजून काय। तर मित्रांनो, आज आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी इथे आलो होतो या मंदिराच्या दर्शनासाठी। तर इथं खूप मोठी लाईन होती, तुम्ही मागे बघू शकता की जिथपर्यंत आमची नजर जाते तिथपर्यंत लाईन। आणि या साईडला ज्यांनी ह्या भव्य व दिव्य मंदिर बांधण्याची सुरुवात केली होती त्यांचं इथे स्मारक आहे। तर ह्यांचं दुःखद निधन झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी इथे स्मारक बनवलेलं आहे। आणि इथे मावळे पण आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आम्ही आतमध्ये एंट्री करतो आणि मग आतमध्ये काय आहे ते पण तुम्हाला। आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, तर हे खूप सुंदर खूप छान असं मंदिर बनवलेलं आहे इथे मागे, म्हणजे बघून एकदम असं मन प्रसन्न झालेलं आहे माझं। आणि त्यांनी डेकोरेशन वगैरे खूप छान केलेलं आहे। साईडला पण तुम्ही बघू शकता, तिथं जिजाऊ शिवाजी महाराज म्हणजे सर्वांच्या असे त्यांनी 3D मध्ये पिक्चर्स लावलेले आहेत, जे की खूप आकर्षित वाटत आहे आणि या मंदिराची शोभा अजून जास्त वाढवत आहे। आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हे होते, त्यांचा यांनी 3D पिक्चर इथे लावलेला आहे आणि खाली त्यांनी माहिती पण दिलेली आहे, तर तुम्ही ही माहिती पण वाचू शकता। तुम्ही मागे बघू शकता, तिथे सर्व शस्त्र लावलेले आहेत जे शिवाजी महाराज व त्यांचे मावळे वापरत होते युद्ध करण्यावेळी। इकडे बघू शकता मित्रांनो, कटारे वाघनखे ज्याच्याने अफजलखानाचा वध केला ते तुम्हाला दिसू शकतो, त्याची प्रतिकृती आहे। हे जिजाऊ मातांचं तुलादान होते। जिजाऊ मातांचं जितकं वजन होतं तितकं सोनं स्वराज्यामध्ये वाटप केलं शिवाजी महाराजांनी। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे, जो झाला होता 1674 रोजी। हा खूप भव्य आणि खूप दिव्य होता, बघून आजही बघून म्हणजे मन एकदम प्रसन्न होतं। मित्रांनो, हे आपले वीर संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ज्यावेळेस त्यांनी वाघाचे जो जबडा होता तो काढला होता, तर त्याचं हे चित्र आहे। मध्ये तुम्हाला दिसत असेल रायरेश्वराचे, जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली। हे जिजाऊ मातांचा तुलादान आहे। तर मित्रांनो, आता आम्ही खालचे सर्व काही गोष्टी बघून झालेल्या आहेत, बघू शकता। ते शिवाजी महाराजांच्या कार्यांची चित्रे इथे यांनी लावलेली आहे, खाली त्यांनी त्याची माहिती पण दिलेली आहे। तर खालचं आम्ही सर्व बघून झालेलं आहे। आता आम्ही वरती चाललो आहे। वरती पण यांनी खूप असं छान बनवलेलं आहे, म्हणजे हा पुन्हा म्हणजे एका किल्ल्यासारखं बनवलेला आहे, जे की म्हणजे किल्ला म्हणजे आपल्यासाठी मंदिरच आहे। तर चला आता वरती पण बघूयात आपण। इंद्रजिमी जंब पर वाघवसु अंब पर रावण सरंब पर रघुकुल राज है। पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है। हृदयात माऊली रे केस सावली, नडकोट रावली।
पूर्ण फिरून झालेला आहे. तर आम्हाला हे मंदिर खूप जास्त आवडलेलं आहे. तर ह्या मंदिरामध्ये खाली शिवाजी महाराजांच्या वीर कार्यांची खूप सारी चित्र लावलेली आहेत आणि त्याच्या खाली त्याची माहिती पण दिलेली आहे. तर तुम्ही ते येऊ शकता, ते वाचू शकतात आणि आपल्या शिवाजी महाराजांच्या वीर कार्याची म्हणजे तुम्ही अनुभूती घेऊ शकतात की त्यांनी आपल्यासाठी किती लढा दिला, किती प्रयत्नांनी त्यांनी स्वराज्य मिळवले आणि आपल्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतलेले आहेत. तर आता संध्याकाळचे 7-7:30 वाजलेले आहेत. आम्ही 4 वाजता आलो होतो. तर आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी आलेलो आहे. तर आज इथे प्रचंड गर्दी आहे. आम्ही आलो त्यावेळेस खूप मोठी लाईन होती आणि ती लाईन अजूनही तेवढीच मोठी आहे, इवन त्याच्यापेक्षा जास्त वाढलेली आहे. म्हणजे एवढं म्हणजे तुम्ही बघू शकता की ते अंधार झालेला आहे तरी पण पब्लिक जी आहे तर ती कंटिन्यू येतच आहे. तर जर तुम्हाला हे नीट एक्सप्लोर करायचं असेल म्हणजे शांत एकदम टाईम लावून बघायचं असेल तर तुम्ही विकेंडला यायचं अवॉइड करा किंवा एखाद्या सणाच्या दिवशी येणं अवॉइड करा. तुम्ही वीकडेजमध्ये या. तर हे मंदिर आम्हाला खूप छान वाटलं, म्हणजे खूप छान यांनी असं एकदम सुरेख एकदम छान आणि भव्य आणि दिव्य हे मंदिर असं बनवलेलं आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, जिजाऊंची आहे आणि आपल्या तुळजाभवानींची ही मूर्ती आहे. तर त्याचे तुम्ही दर्शन करू शकता. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शिवभक्त इथे येऊ शकतात आणि ह्या मंदिराचे दर्शन घेऊ शकतात. आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आतासाठी